छत्रपती संभाजीनगरमध्ये दानवेंविरुद्ध खैरे संघर्षाची शक्यता। उमेदवार निवडताना दानवेंनी मला डावललं, अंबादास दानवे हे सगळं ठरवून करतायत। चंद्रकांत खैरे यांचा दानवेंवर गंभीर आरोप। धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचा दुसरा उमेदवार बिनविरोध। प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची बिनविरोध निवड। छत्रपती संभाजीनगरमधील महिला कार्यकर्त्याचं उपोषण मागे, महिलांची नाराजी दूर करण्यात आमदार संजय केनेकरांना यश। उमेदवारी न मिळाल्यानं महिलांचं उपोषण सुरू होतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांच्या घरासमोर आंदोलन। उमेदवारी नाकारल्यानं सुनील सोनवणेंचं आंदोलन। पक्षाकडून दुर्लक्ष केलं जातंय, सुनील सोनवणेंचा शिवसेनेवर आरोप। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची कोकणाला पसंती। कोकणातील समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी। मालवणी खाद्य संस्कृतीचा पर्यटक घेतायत आस्वाद। श्रीरामपूरमध्ये बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार। अज्ञात हल्लेखोर गोळीबार करून पसार। बंटी जहागीरदार यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। जळगाव महापालिकेच्या राजकारणामध्ये एव्ही फॉर्मवरून खळबळ। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या एव्ही फॉर्मवर भाजपचा आक्षेप। स्कॅन सही नियमबाह्य असल्याचा भाजपचा आक्षेप। चंद्रपूरमध्ये सुभाष कासनगोट्टवार यांची पदावरून हकालपट्टी। रवींद्र चव्हाणांनी तयार केलेली यादी बदलणं पडलं महागात। कासनगोट्टवार हे भाजप महानगर जिल्हाध्यक्ष। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।